सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एका राज्यामध्ये एक राजा राज्य करत होता. त्याचा स्वभाव हा थोडासा लहरी होता. त्या राजाला जुन्या प्राचीन दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद होता. त्याच्या राजवाड्यामधलं एक संपूर्ण दालनच अशा जुन्या प्राचीन दुर्मिळ वस्तूंनी भरून गेलं होतं. त्या वस्तूंमध्येच 3 दुर्मिळ अशा बहुमोलाच्या मूर्ती होत्या. त्या मूर्तींवरती राजाचा विशेष जीव होता. त्या दालनाची साफसफाई, स्वच्छता आणि सुरक्षा या उद्देशानं त्यानं सेवक आणि सैनिक नेमलेले होते. एके दिवशी त्या दालनातील वस्तूंच्या स्वच्छतेसाठी एका नवीन सेवकाची नेमणूक करण्यात आली. त्या संपूर्ण दालनातील वस्तू आणि विशेष करून त्या मूर्ती किती बहुमोल आहेत, त्या मूर्तींवरती राजाचा किती जीव आहे याची कल्पना त्या सेवकाला पहिल्याच दिवशी देण्यात आली. त्यामुळे त्या दालनातील वस्तूंची, विशेषतः त्या 3 मूर्तींची सफाई करत असताना, स्वच्छता करत असताना विशेष काळजी घेण्याबद्दल त्या सेवकाला सांगण्यात आलं. तो सेवक रोज त्या दालनामध्ये सर्व वस्तूंची आणि विशेष करून त्या मूर्तींची स्वच्छता, साफसफाई करत असे. पण एके दिवशी चुकून एका मूर्तीला त्याचा धक्का लागला. ती मूर्ती खाली पडली आणि त्या क्षणी फुटली. थोड्याच वेळामध्ये ही वार्ता जेव्हा राजापर्यंत पोहोचली त्यावेळेला राजा अत्यंत क्रोधित झाला. त्या सेवकाला राजदरबारामध्ये राजापुढे उभं करण्यात आलं. आपल्याला प्राणप्रिय असलेल्या 3 दुर्मिळ मूर्तींपैकी एक मूर्ती या सेवकाकडनं फुटली आहे. या रागाच्या भरात, क्रोधाच्या भरात राजानं त्या सेवकाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. मृत्यूदंडाची शिक्षा ऐकेपर्यंत तो सेवक राजासमोर शांतपणे उभा होता. पण ज्या क्षणी त्यानं मृत्यूदंडाची शिक्षा ऐकली त्या क्षणी तो तिथून पळत सुटला. लोकांना वाटलं की मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यानंतर हा कदाचित घाबरला असेल आणि जीव वाचवण्याच्या उद्देशाने हा बाहेर पळून जात असेल. त्याला पकडण्यासाठी सैनिक सुद्धा त्याच्या मागोमाग धावले. पण तो सेवक राजवाड्याच्या बाहेर पळून न जाता त्या दुर्मिळ वस्तूंच्या दालनामध्ये शिरला. तिथे गेल्यानंतर उरलेल्या ज्या 2 दुर्मिळ मूर्ती होत्या त्याही त्यानं जमिनीवरती जोरात आपटल्या आणि फोडून टाकल्या. त्या उरलेल्या 2 मूर्ती फोडल्यानंतर तो पुन्हा एकदा राजदरबारामध्ये राजासमोर येऊन उभा राहिला. त्याला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करणारे सैनिक सुद्धा परत त्याच्या मागे राजदरबारामध्ये आले. त्या सैनिकांनी राजाला सगळी हकीकत सांगितली. ती हकीकत सैनिकांकडून ऐकल्यानंतर राजा अजूनच क्रोधित झाला. तो म्हणाला, अरे त्या 3 बहुमोलाच्या मूर्ती होत्या, त्या मला प्राणप्रिय होत्या. त्यातील एक मूर्ती तुझ्याकडनं फुटली म्हणून मी तुला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्यावर तू पळत जाऊन उरलेल्या 2 मूर्ती सुद्धा फोडून टाकल्यास. यावरती तो सेवक शांतपणे राजाला म्हणाला, राजन, मला क्षमा करा. आपल्या बहुमोलाच्या प्राणप्रिय अशा 3 मूर्तींपैकी एक मूर्ती माझ्याकडनं फुटण्याची जेव्हा चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मला जेव्हा तुम्ही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली त्याच वेळेला मला लक्षात आलं की तुमच्यासाठी त्या मूर्तींचं, त्या निर्जीव मूर्तींचं मोल हे एखाद्याच्या प्राणापेक्षाही खूप मोठं आहे. आज एक मूर्ती फुटली त्या बदल्यात मला मृत्यूदंड भोगावा लागणार आहे. पण माझ्या जागी आता इथे उद्या दुसऱ्या सेवकाची नियुक्ती होईल. तुमच्या संग्रही असलेल्या मूर्ती या चिरंजीव नाहीत. त्या कधी ना कधी, कदाचित 2 वर्षांनी, कदाचित 3 वर्षांनी, कदाचित 5 वर्षांनी, केव्हा ना केव्हा तरी फुटणारच आहेत. त्यावेळेला तुम्ही त्या सेवकाला सुद्धा मृत्यूदंड द्याल. त्यानंतर येणाऱ्या सेवकाकडनं जर पुन्हा कदाचित 3री मूर्ती फुटली तर त्याला सुद्धा मृत्यूदंडाला सामोरे जावे लागेल. आणि म्हणूनच मी भविष्यामध्ये अशा 2 लोकांचा प्राण वाचवण्यासाठी उरलेल्या 2 मूर्ती सुद्धा फोडून टाकल्या. ही चूक मी केली हे मी मान्य करतो. पण त्या बहुमोल मूर्तींच्या तुलनेमध्ये अधिक मोलाचे असलेले 2 प्राण, 2 माणसांची जीव आणि त्यांची 2 कुटुंब हे मी वाचवले ह्याचा मला आनंद आहे. कारण राजन, मी हे पूर्णपणे जाणतो की या जगातील कुठल्याही बहुमोल निर्जीव गोष्टीचं मोल हे कुणाच्याही जीवापेक्षा मोठं असू शकत नाही. त्याचं हे उत्तर ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. जी गोष्ट एखाद्या लहानशा सेवकाला समजते ती गोष्ट राजा असून सुद्धा मला समजत नाही याबद्दल त्याला वाईट वाटलं. त्यानं त्या सेवकाचं कौतुक केलं. स्वतःचा मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा भविष्यामध्ये कदाचित 2 लोकांचा प्राण जाईल म्हणून ती वाचवण्यासाठी धडपड करण्याची त्याची ती उदारता, त्या क्षणी निर्णय घेण्याची निर्णय क्षमता, या गुणांचं सुद्धा राजानं कौतुक केलं आणि त्याची मृत्यूदंडाची शिक्षाही रद्द केली. अगदी छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही सांगून जाते. या जगामध्ये 2 प्रकारची माणसं असतात. काही जणांना आपल्याकडे असलेल्या निर्जीव गोष्टी
मग त्या बहुमोलाच्या आहेत म्हणून किंवा आपल्याकडे असलेली प्रतिष्ठा वा अन्य गोष्टी या एखाद्याच्या प्राणापेक्षाही मूल्यवान वाटतात. तर काही लोक इतके सज्जन असतात की आपला अंतसमय, आपला मृत्यू समय समोर दिसत असताना सुद्धा इतरांचा जीव जाऊ नये म्हणून प्रयत्नशील राहतात. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.